विद्यार्थ्यांनो, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या बाजाराच्या अंतर्गत आपण प्रकरण 9 काल आपण जो भाग पाहिलेला होता, या भागामध्ये आपण कालच्या घटकाच्या नंतर काल आपण काही वित्तीय साधनं म्हणून आपण काल बघितलेलं होतं. कालच्या याच्यात काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स जे भाग बघितलेलं होतं त्यामध्ये रोखे होतं. त्यानंतर समभाग इक्विटी शेअर्स आपण बघितलेले होते. त्यानंतर व्युत्पन्न डेरिव्हेटिव्ह आपण बघितलेलं होतं. त्यानंतर सरकारी रोखे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हणतोय तो बघितलेलं होतं. त्यानंतरचा व्यापारी बिले आणि वचनपत्रे, प्रॉमिसरी नोट्स हा भाग आपण बघितलेला होता कालच्या याच्यात. भारतातील नाणे बाजार, आता भारतातील नाणे बाजाराच्या अंतर्गतच हा जो आपला तक्ता आहे, भारतातील नाणे बाजार हा जो तक्ता भारतातील नाणे बाजार, यामध्ये 2 घटक आपल्याला दिलेले आहेत. भारतातील नाणे बाजारामध्ये पहिला घटक आहे संघटित क्षेत्र आणि दुसरा घटक आहे असंघटित क्षेत्र. म्हणजे भारतातील नाणे बाजार शिकताना आपल्याला संघटित क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे आणि दुसरा भाग आपल्याला असंघटित क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे. तर संघटित क्षेत्रामध्ये आपण संघटित क्षेत्रामध्ये कोणते घटक घेणार आहोत त्याचा अभ्यास करणार. त्या संघटित क्षेत्रामध्ये बघा, पहिला घटक आहे भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा घटक आहे व्यापारी बँक, तिसरा घटक आहे सहकारी बँक, चौथा घटक आहे विकास वित्तीय संस्था आणि 5वा घटक आहे भारतीय सवलत व वित्तीय गृह. हा संघटित क्षेत्राचा भाग आहे. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ इत्यादींचा अभ्यास. म्हणजे असा 2 भागामध्ये आपल्याला भारतातील नाणे बाजार बघायचा आहे. आता भारतातील नाणे बाजार बघताना या 2 भागात बघणार. त्यातला पहिला भाग आहे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक, त्या अगोदर भारतीय रिझर्व्ह बँक ज्याला आम्ही मध्यवर्ती बँक असं म्हणतो आहे, आपण या बाजूला बघणार मध्यवर्ती बँक. सेंट्रल बँक मी लिहून ठेवलेला आहे. मध्यवर्ती बँक या अंतर्गत आपल्याला हा घटक पाहायचा आहे. मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत सेंट्रल बँक. आता या सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँक कशाला म्हणते आहेत, आपण मध्यवर्ती बँकेच्या 2 व्याख्या या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत. डॉक्टर एम.एच. डिकॉक यांची व्याख्या आहे, मध्यवर्ती बँक देशातील मुद्रा म्हणजे पैसा व बँकिंग संरचना म्हणजे बँकिंग सिस्टम संरचनेतील शिखर संस्था आहे. म्हणजे देशामध्ये जो पैशाचा व्यवहार चालतो तो पैशाचा व्यवहार आणि त्याचबरोबर बँकिंग व्यवस्था जी चालते आहे या व्यवस्थेमधली सर्वोच्च संस्था, म्हणजे जे बँकिंग व्यवहार होत आहे त्यावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक होय. साधी सोपी व्याख्या आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे देशातील मुद्रा किंवा पैसा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे, म्हणजे टॉप संस्था आहे. म्हणजे मध्यवर्ती बँक ही सर्वात वरती असते आणि मग त्यांच्या हाताखाली, नियंत्रणाखाली सर्व देशातील जे काही वित्तीय व्यवहार चालतात ते वित्तीय व्यवहार करणाऱ्या साऱ्या संस्था त्यांच्या अंतर्गत येतात. आणि म्हणून मध्यवर्ती बँक म्हणजे देशातील मुद्रा म्हणजे पैसा आणि बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. ही पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या मध्यवर्ती बँकेची काय दिलेली, प्राध्यापक W.A. शॉनी ही व्याख्या दिलेली आहे. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर, सोपा काम आहे, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. आता अर्थव्यवस्थेतील पतपुरवठा, हे पतपुरवठा निर्माण करण्याचं काम व्यापारी बँक करत आहे. पतपुरवठा कसा निर्माण होतो आहे, तर जे लोक ठेवी ठेवतात ते ठेवी ठेवलेला भाग असेल तोच ठेवीचा भाग कर्ज रूपाने दुसऱ्याला दिला जातो. ठेवीवर कमी व्याजदर दिला जातो आणि कर्जावर जास्त व्याज घेतल्या जाते आहे. परंतु हे कर्ज निर्माण करणे आणि त्यातून पतपुरवठा निर्माण करणे हा जो घटक असतो आहे तो जर अतिरेक झाला तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूची भाववाढ होऊ शकते आणि म्हणून त्यावर नियंत्रण ठेवावं लागते आहे. ते नियंत्रण ठेवल्या जाते. व्यापारी बँकेच्या या सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते आहे मध्यवर्ती बँक. आणि म्हणून अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय.
अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक मध्यवर्ती बँक होय. आता आपण भारताच्या बाबत पाहणार. भारताची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे सर्वांना माहित आहे. भारताची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ज्याला म्हणतो आहे. आणि आता आरबीआयची नेहमी ऍडव्हर्टाइजमेंट येते आहे पैशाच्या फ्रॉड होणाऱ्या व्यवहारामध्ये. तुम्ही टीव्ही जेव्हा बघत असाल, केबीसी बघत असाल, त्या ठिकाणी केबीसी चालू असताना बरेचदा मध्ये मध्ये ऍड येते आहे की ग्राहकाच्या हातातून एखाद्या वेळेस पैशाचा फ्रॉड झालं असेल किंवा एखाद्याने त्याच्या खात्यावर फ्रॉड केलं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. जाणकार बनिये आणि समजदार बनिये असं व्याख्या आपल्याला ही ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते आहे. तर मध्यवर्ती बँक ही बँक आपल्याला भारताची रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे, ज्याला आपण आरबीआय म्हणतोय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. भारताच्या रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली. 1935 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली आणि या मध्यवर्ती बँकेवर 1935च्या नंतर खाजगी नियंत्रण होतं. एका विशिष्ट कंपनीचं किंवा जे कोणी कंपनी इन द सेन्स ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यांचं नियंत्रण होतं. ही भारताच्या रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ला झाली. परंतु 1949 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या या रिझर्व्ह बँकेचं आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि 1949 ला भारताची रिझर्व्ह बँक ही देशाची रिझर्व्ह बँक झाली. त्यावर खाजगी घटकाचं असलेलं नियंत्रण काढून टाकलं आणि सरकारच्या अंतर्गत आलं आणि आता ही आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक भारतातल्या सर्व आर्थिक व्यवहारांवर, सर्व वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते आहे. आणि म्हणून भारताची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आहे. मग भारतीय रिझर्व्ह बँकेची काय कार्य आहेत, आरबीआयची. आता आपण फक्त भारतीयची मध्यवर्ती बँक काय आहे हे आपण पाहिलं. आता भारताची रिझर्व्ह बँक याचे काय कार्य आहेत ते आपण पाहणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असू शकतो आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य थोडक्यात स्पष्ट करा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतात जुन्या चॅप्टर मध्ये किंवा जुन्या सिलेबस मध्ये आपल्याला हे दोन स्वतंत्र चॅप्टर होते. मध्यवर्ती बँक नावाचं एक चॅप्टर होतं आणि व्यापारी बँक नावाचं एक चॅप्टर होतं. या दोनही चॅप्टरला सध्याच्या नवीन सिलेबस मध्ये भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. दोन्ही चॅप्टर एकत्र करण्यात आलेले आहे आणि म्हणून थोडासा भाग यांनी शॉर्ट केलेला आहे. आपण पूर्ण माहिती यामध्ये घेतोय पण आपल्याला जेवढी गरजेची आहे ती माहिती या ठिकाणी पाहतो आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य, पहिलं कार्य आहे चलनी नोटांची निर्मिती करणे. चलनी नोटा म्हणजे ज्या नोटांच्या माध्यमातून आपले सामान्य जनतेचे आणि देशातील सर्व आर्थिक व्यवहार ज्या नोटेच्या माध्यमातून होतात त्या नोटांना चलनी नोटा असं म्हणतात. चलनी नोटा म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत चालतात, ज्या नोटांच्या माध्यमातून वस्तूंची देवाणघेवाण आणि खरेदी विक्री करता येते त्यांना चलनी नोटा म्हणत आहेत. जसं आपण पाहिलेलं होतं की 2016 मध्ये जुन्या नोटा ज्या होत्या त्या बंद केल्या आणि नवीन नोटा आल्या. म्हणजे ज्याचा अर्थ पूर्वी 2016 मध्ये ज्या जुन्या नोटा होत्या 1000 रुपयाची नोट होती आणि 500 रुपयाची नोट होती ती बंद केली भारत सरकारने आणि ती बंद केल्यानंतर त्याच्या जागी 500 ची नवीन नोट आली आणि 2000 रुपयाची नवीन नोट आली. 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या नोटा आता नाही चालणार. ज्या नोटा सध्याच्या आर्थिक बाजारामध्ये चालत आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये चालत आहेत त्यांना चलनी नोटा असं म्हणत आहेत. आणि म्हणून या चलनी नोटा निर्माण करण्याचे कार्य भारताची रिझर्व्ह बँक करते आहे. चलनी नोटा निर्माण करत असताना एक घटक लक्षात घ्यायचा आहे. यात एक 1957 ला त्यांचा एक राखीव निधी कायदा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात झालेल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. भारताच्या 1957 मध्ये झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातला राखीव निधी कायदा होता की रिझर्व्ह बँकेजवळ किती पैसा किंवा किती रक्कम रिझर्व्ह असायला पाहिजे. 1957 मध्ये त्याची निधी होती 200 करोड रुपयात. 200 करोड रुपये रिझर्व्ह बँकेजवळ पैसा हा रिझर्व्ह असायला पाहिजे. त्यामध्ये 115 करोड रुपये हे सोन्याच्या स्वरूपात असायला पाहिजे, गोल्ड स्वरूपात असायला पाहिजे आणि 85 करोड रुपये हे विदेशी चलनाच्या स्वरूपात असायला पाहिजे असा रेशो ठरविलेला होता. पण हा रेशो आता नंतरच्या याच्यामध्ये बदललेला, आता मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह रेशो ठरलेला आहे. परंतु 1957च्या जे रिझर्व्ह रेशो असण्याचा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये या प्रकारचं होतं की 200 करोड रुपये
रिझर्व्ह बँकेजवळ असावयास पाहिजे. त्यामध्ये 115 करोड रुपये हे सोन्याच्या स्वरूपात असावे आणि 85 करोड रुपये हे विदेशी चलनाच्या स्वरूपात असावे, असा हा घटक होता. चलनी नोटांची निर्मिती करणे. मग चलनी नोटांची निर्मिती करताना एक घटक लक्षात घ्या, भारतीय रिझर्व्ह बँक ज्या नोटा छापत्या याचा अधिकार फक्त भारताच्या रिझर्व्ह बँकेला. दुसऱ्या कोणत्याही माणसाला, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल किंवा अन्य कोणी असेल, कितीही प्रभावी माणूस असेल तरी कोणालाही नोटा छापण्याचा किंवा नोटा छापण्याचा अधिकार नाही. नोटा छापण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. परंतु या नोटा कुठून? 2 रुपयापासून तर आता सध्या 2000 रुपयाची नोट आपल्या बाजारामध्ये आहे. तर 2 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत नोटा छापण्याचा अधिकार भारताच्या रिझर्व्ह बँकेला आहे. तर 1 रुपया आणि त्यापेक्षा कमी चलनाची नाणी छापण्याचा अधिकार भारताच्या भारत सरकारच्या अर्थ खात्याला आहे किंवा अर्थव्यवस्थेला आहे किंवा अर्थ खात्यालाच म्हणता येईल, अर्थ खात्याला आहे. आणि त्यावर 1 रुपयाचा जो कागदी नोट असतो आहे त्यावर भारताच्या वित्त सचिवाची सही असते. बाकी 2 रुपयापासून तर 2000 रुपयाच्या नोटेवर जी सही असते ती भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची असते. तर 1 रुपयाच्या नोटेवर जी सही असते ती भारताच्या वित्त सचिवाची सही असते, फायनान्स सेक्रेटरी यांची सही असते. हा फरक लक्षात घ्यायचं. कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये हा फरक बरेचदा विचारलेला आहे. 1 रुपयाच्या नोटेवर ही भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही नसते आणि 1 रुपयाची नोट ही भारताच्या रिझर्व्ह बँकेकडून छापली जात नाही, तर ती वित्त विभागाकडून छापली जाते आहे आणि त्यावर 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची सही असते आहे. हा फरक लक्षात घ्यायचं. म्हणजे ज्याचा अर्थ चलनामध्ये जेवढे रुपये वापरल्या जाणार आहेत 2 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत हे सर्व रुपये छापण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारताच्या रिझर्व्ह बँकेला आहे. आणि म्हणून चलनी नोटाची निर्मिती करणे हे पहिलं कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेचं आहे. दुसरं आहे सरकारची बँक म्हणून कार्य. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय ही केवळ आणि केवळ सरकारची बँक आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची जे काही खाते असेल, जे काही आर्थिक व्यवहार असेल, ते सर्व व्यवहार सांभाळण्याचं काम ही भारतीय रिझर्व्ह बँक करते आहे. देशातला कोणताही कितीही वैयक्तिकपणे असलेला माणूस कितीही मोठा श्रीमंत जरी असला तरी या श्रीमंत माणसाचं अकाउंट कधीच रिझर्व्ह बँकेत उघडल्या जात नाही. भारताच्या रिझर्व्ह बँकेमध्ये जे अकाउंट असतात ते भारत सरकारचे म्हणजे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे हेच अकाउंट असतात. आणि म्हणून याला सरकारची बँक किंवा सरकारी बँक असं म्हणत आहे. ही बँक कोणतं कार्य करते? तर सरकारची सल्लागार आणि प्रतिनिधी म्हणून कार्य करते. म्हणजे भारत सरकारची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करण्याचं काम ही भारताची रिझर्व्ह बँक करते आहे, आरबीआय करते आहे. आणि म्हणून सरकारची बँक असं म्हणत आहे. सरकारची बँक म्हणण्यामागचं एकमेव कारण की या ठिकाणी कोणत्याही खाजगी माणसाला आपलं अकाउंट उघडता येत नाही किंवा भारतीय रिझर्व्ह बँक कोणत्याही खाजगी माणसाला कोणत्याही प्रकारचं कर्ज देत नाही, तो माणूस कितीही श्रीमंत असला तरी. आणि म्हणून ही बँक फक्त आणि फक्त सरकारसाठी काम करते, म्हणून सरकारची बँक असं म्हणतात. तिसरा घटक आहे बँकांची बँक. बँकांची बँक म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढ्या व्यापारी बँक आहे किंवा सहकारी बँक आहे किंवा अन्य कुठल्याही वित्तीय संस्था आहे या सर्व घटकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही मध्यवर्ती बँक करते आहे, रिझर्व्ह बँक करते आहे. आणि म्हणून याला बँकांची बँक असं म्हणतं आहे. का? मागणी व मुदत ठेवीवर किमान रोख निधी जमा ठेवावा लागतो. याचा अर्थ असा आहे की व्यापारी बँकेकडे जेवढा पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये येतो आहे किंवा मुदत ठेवीमध्ये येतो आहे त्यापैकी विशिष्ट रक्कम व्यापारी बँकेला मध्यवर्ती बँकेकडे जमा ठेवावी लागते आहे. ती रक्कम जमा ठेवल्याशिवाय त्या बँकेचं परवानगी किंवा परवाना कायम राहत नाही. आणि म्हणून मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक म्हणून कार्य करते आहे. देशामध्ये जेवढ्या व्यापारी बँक आहे भारतामध्ये तेवढ्या सर्व व्यापारी बँकेवर आणि वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचं काम भारतातील आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आहे. आणि म्हणून याला बँकांची बँक असं म्हणतात. चौथा घटक आहे परकीय चलनाचा सांभाळ करणे. परकीय चलन म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये ज्या काही वस्तू विकल्या जातात आणि दुसऱ्या देशाचं जे चलन आपल्याला प्राप्त होते आहे त्या चलनाला सांभाळून ठेवण्याचं काम. कारण ते चलन फक्त आणि फक्त सरकारच्या नियंत्रणात रिझर्व्ह बँकेजवळच ठेवल्या जाते आहे. परकीय चलन कोणत्याही भारतातल्या खाजगी माणसाला जवळ बाळगण्याचा अधिकार नाही, तो गुन्हा आहे. आणि त्यामुळे हे परकीय चलन सांभाळून ठेवण्याचं काम
भारताच्या रिझर्व्ह बँकेला करावं लागते. का करावं लागते याच्या मागचं एकमेव कारण आहे की आपल्याला जेव्हा विदेशामधून दुसऱ्या देशामधून जर काही वस्तू मागवायच्या असेल आणि त्यावेळेस आपल्याला त्या देशाला पेमेंट द्यायचं असेल तर त्यांच्याच चलनामध्ये तो पेमेंट द्यावा लागतो आहे. समजा जपानकडून वस्तू मागवायची आहे आणि जपानने सांगितलं की आम्ही सोन्याचा स्वीकार करत नाही, आम्हाला आमच्या देशाच्या चलनामध्ये पैसे द्या, म्हणजे त्यांच्या येन मध्ये, येन हे त्यांच्या देशाचं चलन आहे तर आपल्याला येन मध्येच पैसे द्यावे लागतील. आणि म्हणून परकीय चलनाचा सांभाळ करण्याचं काम भारताची रिझर्व्ह बँक करते आहे. ती सरकारसाठीच काम करते आहे. परकीय चलन सरकारच्या निर्देशाप्रमाणे रिझर्व्ह बँकेला सांभाळायचं असते आहे. हा एक घटक. रुपयाचा अधिकृत विनिमय दर कायम ठेवण्यासाठी, आपला जो रुपया आहे अन्य देशाच्या चलनाशी त्याचा दर कायम ठेवण्यासाठी, विनिमय दर कायम ठेवणे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते आहे. महत्वाचा घटक आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी विक्री करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करते. म्हणजे भारतासाठी ही रिझर्व्ह बँक काम करते आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्या माध्यमातून जे काही सदस्य देश असेल त्यांच्या चलनाची जी काही खरेदी विक्री केली जात असेल त्याचं काम भारताची रिझर्व्ह बँक करते आहे. म्हणजेच याचा अर्थ परकीय चलनाचा सांभाळ करण्याचं काम भारताची रिझर्व्ह बँक करते आहे. पाचवा मुद्दा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यामध्ये, पाचवा भाग आहे, पाचवं कार्य आहे पतपैशाचे नियंत्रण करणे. क्रेडिट मनी, पतपैसा, क्रेडिट मनी. आपण जेव्हा व्यापारी बँकेचा घटक घेऊ तेव्हा त्याचा थोडासा विचार करू. क्रेडिट पतपैसा म्हणजे व्यापारी बँकेकडे ज्या ठेवी निर्माण होतात त्या निर्माण झालेल्या ठेवीवरच कर्ज दिला जातो आणि त्या कर्जातून पुन्हा कर्जाची निर्मिती होते, त्याला पतनिर्मिती असं म्हणतात. कर्जातून कर्जाची निर्मिती करणे त्याला पतनिर्मिती असं म्हणतात आहे. आणि हे जर मोठ्या प्रमाणात निर्माण झालं तर त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो आणि त्यातल्या त्यात देशाच्या वस्तूमध्ये ज्या काय असेल त्या भाववाढीमध्ये किंवा भाव चलनामध्ये, भाववाढीमध्ये होतो आहे. आणि म्हणून जास्तीची पतनिर्मिती होऊ नये. पतनिर्मिती व्हायलाच पाहिजे परंतु ते एका नियंत्रणात व्हायला पाहिजे आणि म्हणून या पतपैशाच्या नियंत्रणाचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते आहे. व्यापारी बँक पतनिर्मिती करते परंतु रिझर्व्ह बँक पतनियंत्रण करते. मग कोणत्या साधनांमधून करते आहे? संख्यात्मक साधने वापरते आहे. एक आहे बँक दर, जो बँकेमध्ये रेशो ठरलेला असतोय की व्यापारी बँकेकडे जेवढा पैसा जमा झाला असेल त्याच्या काही टक्के रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा ठेवणे, त्याला बँक दर असं म्हणतात आहे. त्यानंतर खुल्या बाजारात रोखे व्यवहार, जेव्हा पतनियंत्रण करायचं असेल तेव्हा रिझर्व्ह बँक आपले बॉन्ड विकायला काढते. ते अत्यंत सुरक्षित बॉन्ड असतात आणि म्हणून व्यापारी बँक काय करतात, ते बॉन्ड खरेदी करतात. मग त्यांच्याजवळची ठेव कमी होते आणि ते ठेव कमी झाले म्हणजे ते कर्ज कमी देतात आणि त्यामुळे पतनियंत्रण होते आहे. खुल्या बाजारात रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, कॅश रिझर्व्ह रेशो. जो कॅश रिझर्व्ह रेशो आहे की इतके टक्के रक्कम तुमच्याजवळ मुदत ठेवीच्या रूपाने जी जमा झाली असेल व्यापारी बँकेजवळ त्यापैकी एवढी रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करून ठेवा, असा जो रेशो ठरलेला असतो कॅश रिझर्व्ह रेशो, ज्याला म्हणतात CRR. रोकड निधीचे बदलतं. जेव्हा जास्त वाटेल की आपल्याला असं वाटलंय व्यापारी बँकेला, मध्यवर्ती बँकेला असं वाटतं आहे की व्यापारी बँक आवश्यकतेपेक्षा जास्त पतनिर्मिती करते आहे, मग रिझर्व्ह बँक काय करते, रोकड निधीचं बदलतं गुणोत्तर म्हणजे रोकड निधी वाढवून टाकते. जो 3% असेल 5%, 5% असेल 10%, 10% असेल तर 15%. हे रोकड निधीचे बदलते गुणोत्तर या माध्यमामधून पतपैशाचं नियंत्रण केल्या जाते. ही संख्यात्मक साधनं आहे. तशी गुणात्मक साधने पण आहे. कर्ज व तारण यामधील दर, जे काही कर्ज दिल्या जाते त्याचा रेशो असतोय की 100 रुपयाची प्रॉपर्टी गहाण ठेवली तर 80 रुपयाचा कर्ज दिला जाईल. मग 100 रुपयाची प्रॉपर्टी गहाण 80 रुपयाचा कर्ज हा रेशो ठरलेला 20%चा. पण जर सरकारला असं वाटलंय, भारतीय रिझर्व्ह बँकेला असं वाटलंय की पतनिर्मिती कमी करायची आहे तर 100-60चा रेशो तयार करतात. म्हणजे 100 रुपयाचं गहाण ठेवायचं आणि 60 रुपयाचं कर्ज द्यायचं. म्हणजे आता पतनिर्मिती आपोआप कमी झाली, कारण कर्ज कमी झालं, पतनिर्मिती ही कमी झाली. आणि म्हणून कर्ज व तारण यामधील दर, कर्जाचे नियंत्रित वाटप, रिझर्व्ह बँक सांगते आहे व्यापारी बँकांना की या महिन्याला असलेल्या टार्गेट प्रमाणे तुम्ही एवढंच कर्जाचं वाटप करायचं, यापेक्षा जास्त कर्जाचं वाटप करायचं नाही. म्हणजे कर्जाचे नियंत्रित वाटप आणि नैतिक समजावणी. जर एवढं होऊ नये व्यापारी बँक तरी करत असेल तरी व्यापारी बँकेला सूचना दिली जाते की आपण जे पतपैशाची आणि जास्त कर्जाची वाटणी करता आहात ते करायला नाही. तुम्हाला समजावून सांगतो आहे, मॉरॅलिटी बेसवर समजावून सांगतो, आणि हे नाही केलं तर कडक कारवाई केल्या जाते आहे केंद्रीय बँकेकडून म्हणजेच मध्यवर्ती बँकेकडून किंवा
रिझर्व्ह बँकेकडून कारवाई केल्या जाते आणि व्यापारी बँकेच्या पतनिर्मितीवर नियंत्रण आणले जाते आहे. याला पतपैशाचे नियंत्रण हा एक घटक ही बँक करते आहे. 6वा घटक आहे आकडेवारी गोळा करणे, प्रसिद्ध करणे. सरकारसाठी आवश्यक असणारी आकडेवारी गोळा करणे. आकडेवारी जी काय असेल पैशाच्या संबंधात आणि वित्ताच्या संबंधात जी काही आकडेवारी असेल देशातली देशाच्या बाहेर त्या आकडेवारी गोळा करायची आणि गोळा केलेली आकडेवारी प्रसिद्ध करणे हे काम रिझर्व्ह बँकेकडून केल्या जाते आहे. त्यानंतर देशामध्ये विकासाच्या योजना राबवत असताना ज्या काही विकासाच्या योजना असेल त्या योजनांसाठी काम करणे आणि या विकासात्मक योजनांसाठी कार्य करण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. भारताची रिझर्व्ह बँक करते आहे. विविध योजना असतात, देशाच्या सरकार विविध योजना राबवते आहे आणि त्याला फंड पुरवण्याचं काम रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केल्या जाते आहे. त्याला विकासाभिमुख कार्य असं म्हणतात आहे. हे कार्य सुद्धा रिझर्व्ह बँक करते आहे. आणि इतर कार्य त्यामध्ये निरसन गृह, क्लिअरिंग हाऊस, जे चेक दिल्या जात आहेत त्या चेकला क्लिअर करण्याचं काम त्या निरसन केंद्रामध्ये केल्या जाते आहे. रिझर्व्ह बँकेचं ते काम आहे. निरसन गृह आणि अंतिम ऋणदाता, समजा एखादी व्यापारी बँक अडचणीत आली असेल, त्यांच्याकडे पैसा नसेल तर त्याला कर्ज पुरवठा करण्याचं काम रिझर्व्ह बँक करते आहे. त्याला अंतिम ऋणदाता असं म्हणत आहे. कारण व्यापारी बँकेकडे ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि एखाद्या वेळेस अचानकपणे लोकांनी मोठ्या प्रमाणात ठेवीची परत मागणी केली आणि तेवढा पैसा जर व्यापारी बँकेजवळ नसेल तर व्यापारी बँकेची पत खराब होऊ शकते, क्रेडिट खराब होऊ शकते लोकांमध्ये. आणि ही क्रेडिट वाचवून ठेवण्यासाठी मग व्यापारी बँक कुणाची मदत घेते आहे? रिझर्व्ह बँकेची. आणि रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेते आणि या लोकांना वाटलं जाते आहे. म्हणून अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करण्याचं काम भारताची रिझर्व्ह बँक करते आहे. अशा प्रकारे आपण हे 6, 7, 8 कार्य आपण पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण ही 8 कार्य घेतली. पुढच्या तासिकेमध्ये आपण नंतरचा भाग घेऊ. पण आज भारताच्या रिझर्व्ह बँक म्हणजे काय, मध्यवर्ती बँक म्हणजे काय आणि रिझर्व्ह बँकेची कार्य एवढा भाग आपण पूर्ण केलेला आहे.